श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 25 जुलैला म्हणजे शनिवारी आहे आषाढी एकादशी. आषाढी एकादशी ज्याला देवशयनी एकादशी किंवा पंढरपूर एकादशी असेही म्हणतात. ही हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाची तिथी मानली जाते. ही एकादशी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील 11व्या दिवशी येते आणि या दिवसापासून चातुर्मासाची सुरुवात होत असल्यामुळे या एकादशीला विशेष महत्त्व दिलं जातं. देवशयनी या शब्दाचा अर्थ असा आहे, जेव्हा देव भगवान विष्णू शयनी अवस्थेत प्रवेश करतात, जे गाढ निद्रा किंवा ध्यान अवस्थेत असते. या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागर म्हणजेच दुधाचा महासागर मध्ये शेष सर्पावर गाढ निद्रा अवस्थेत प्रवेश करतात. तेव्हा याचे आध्यात्मिक महत्त्व हे खूप मोठे होते. हा दिव्य विश्रांतीचा काळ 4 महिने असतो, जो कार्तिक महिन्यातील प्रबोधनी एकादशीला संपत असतो, ज्याला कार्तिकी एकादशी किंवा देव उठणी एकादशी म्हणून सुद्धा ओळखले जाते. आणि आपल्या महाराष्ट्रात आषाढी एकादशीला विशेष महत्त्व आहे. याचं कारण म्हणजे या दिवशी पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो वारकरी पायी दिंडी घेऊन जातात. ही वारी भक्ती, समर्पण आणि एकतेचे प्रतीक आहे. आषाढी एकादशीचे व्रत हे सर्वश्रेष्ठ मानले जाते. कुटुंबातील अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण हे व्रत करत असतात. कारण आषाढी एकादशीचे व्रत केल्याने वर्षातील सर्व एकादशीचे पुण्यफळ प्राप्त होते. तसेच या एकादशीचे व्रत केल्याने पापांचा नाश होतो आणि मोक्षप्राप्तीचा मार्ग सुकर होतो, अशी धार्मिक मान्यता आहे. पौराणिक कथेनुसार या व्रताचे महत्त्व भगवान विष्णूंनी स्वतः राजा बलीला सांगितले होते. या व्रतामुळे भक्तांना आध्यात्मिक उन्नती आणि सुख समृद्धी प्राप्त होते. तसेच मनातील सर्व इच्छा मनोकामना ह्या देखील पूर्ण होतात. या आषाढी एकादशीच्या दिवशी वातावरणात सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून या दिवशी व्रतासोबतच विष्णूंच्या पूजेसोबतच खास काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. शनिवारी आषाढी एकादशीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, पण गाईला खाऊ घाला ही एक वस्तू. सर्व अडचणीतून मार्ग मिळेल. एका रात्रीत सोन्यासारखे दिवस येतील. 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही तुमची पूर्ण होईल. रखडलेली कामे पूर्ण होतील. तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला या आषाढी एकादशीला गाईला खाऊ घालायची आहेत, कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच व्हिडिओला एक हाईप देखील द्या. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे, तर हा उपाय आपल्याला आषाढी एकादशीला करायचा आहे. अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा फक्त ही एक वस्तू गाईला खाऊ घालायची आहेत. जो व्यक्ती मनोभावे या दिवशी गाईची सेवा करतो, गाईला ही एक वस्तू खाऊ घालतो, त्याच्यावर गोमाता संतुष्ट होऊन त्या व्यक्तीला दुर्लभ असा वर प्रदान करते. या सेवेने देवी लक्ष्मी, भगवान श्रीहरी विष्णू हे आपल्यावरती प्रसन्न होतात. आषाढी एकादशीच्या दिवशी गोसेवेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण आपल्या शास्त्रामध्ये असे म्हटले गेले आहे, ज्याच्या घरी गाय त्याच्या घरी विठ्ठलाचे पाय. आणि आषाढी एकादशी ही आपल्या विठ्ठलाला समर्पित आहे. भगवान श्रीहरी विष्णू हे विठ्ठलाचेच एक अवतार आहेत आणि म्हणून या दिवशी गायीची सेवा ही प्रत्येक घरामध्ये आवर्जून केली जाते. या दिवशी गायीची पूजा केल्याने या आषाढी एकादशीचे पुण्यफळ प्राप्त होते, मानसिक शांतता मिळते आणि विठ्ठलाची कृपा ही प्राप्त होते. एवढेच नाही तर गायीच्या शरीरात
33 कोटी देवतांचा वास असतो. त्यामुळे आषाढी एकादशीच्या दिवशी गाईच्या सेवेने सर्व देवतांची पूजा केल्याचे पुण्य प्राप्त होते. आणि म्हणून आपल्याला या दिवशी हा जो उपाय आहे तर हा आवर्जून करायचा आहे. कारण या आषाढी एकादशीच्या दिवशी गोसेवेचं खूप मोठं धार्मिक महत्त्व आहे. जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल आणि तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही भरपूर प्रयत्न कष्ट करत असेल, पण तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होत नसेल, तर आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही ताबडतोब पूर्ण करण्यासाठी हा उपाय खूप जास्त प्रभावी मानला जातो. मग तुमची इच्छा नोकरी प्राप्तीबद्दल असेल, धनप्राप्तीबद्दल असेल, मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल, किंवा घर खरेदी करण्याबद्दल तुमची इच्छा असेल, किंवा कर्जमुक्ती होण्याबद्दल, किंवा इतर शारीरिक मानसिक तुमची कोणतीही इच्छा असेल तर ती पूर्ण होण्यासाठी हा उपाय तुम्ही आवर्जून करा. त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील, घरात पैसा टिकत नाही, सतत इतरांकडून तुम्हाला उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल, तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल, कोणतीही गोष्ट ही तुमच्या मनासारखी घडत नसेल, तर या आषाढी एकादशीच्या दिवशी हा उपाय तुम्ही न चुकता करा. हा उपाय केल्याने 100% फळ तुम्हाला प्राप्त होईल. तसेच हा उपाय केल्याने तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल, तुमची अडकलेली सर्व कामे पूर्ण होतील आणि सर्व अडचणीतून तुम्हाला मार्ग मिळेल. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला शनिवारी आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. अंथरुणावरती बसूनच तुम्हाला दोन्ही हात जोडून भगवंताचे आभार मानायचे आहेत की त्यांनी हा पवित्र दिवस आपल्याला दाखवला. यानंतर तुम्हाला अंघोळीचं पाणी काढायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद, एक तुळशीपत्र घालून स्नान करायचं आहे. यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून देवघरातील देवांची विधिवत तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे. विष्णूंची मूर्ती असेल, विठ्ठलाची मूर्ती असेल, किंवा बाळकृष्णांची मूर्ती असेल तर तुम्ही त्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे. फोटो असेल तर फक्त पुसून काढा. यानंतर त्यांना पिवळ्या रंगाची फुलं, पिवळ्या रंगाचा नैवेद्य, तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. देवघरामध्ये धूप, दीप, अगरबत्ती लावून घरातील वातावरण हे प्रसन्न करायचं आहे. आणि यानंतर तुम्ही दिवसभरामध्ये हा उपाय कधीही करू शकता. तर काय करायचं आहे, थोडंसं वाटीमध्ये कुंकू घ्यायचं आहे आणि त्या कुंकवाचा गंध तयार करायचा आहे. थोडंसं पाणी टाकून तुम्ही गंध तयार करू शकता. यानंतर तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती त्या कुंकवाच्या गंधाने एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकला हळद, कुंकू, अक्षता तुम्हाला अर्पण करायचे आहे आणि धूप किंवा अगरबत्ती तुम्हाला ववाळून घ्यायचे आहेत. आणि यानंतर तुम्हाला 2 ताम्हण घ्यायचे आहेत. जर तुमच्याकडे 2 ताम्हण नसतील तर तुम्ही 2 स्टीलची ताटं घेतली तरीसुद्धा चालेल. आणि यानंतर एक पाट घ्यायचा आहे. त्या पाटावर तुम्हाला सर्वप्रथम एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या पाटावर आपल्याला भगवान विष्णूंची मूर्ती असेल किंवा विठ्ठलाची मूर्ती असेल तर ती ठेवायची आहेत. ठेवताना पाटावरती पिवळ्या रंगाचं किंवा लाल रंगाचं वस्त्र अंथरायचं आहे आणि त्यावर तुम्हाला विठ्ठलाची किंवा भगवान विष्णूंची किंवा बाळकृष्णांची मूर्ती ठेवायची आहे. आणि हा उपाय आपल्याला आपल्या देवघरासमोरच करायचा आहे. त्यामुळे सर्वप्रथम पाटावरती एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. यानंतर आपण जी 2 ताम्हण घेतलेली आहेत किंवा जी 2 ताटं घेतलेली आहेत तर त्यामध्ये आपल्याला कुंकवाने एक एक स्वस्तिक काढायचं आहे. पहिल्या ताटातलं स्वस्तिक हे भगवान विष्णूंसाठी आणि दुसरे ताटातले स्वस्तिक हे माता लक्ष्मीसाठी, असे तुम्हाला 2 ताटांमध्ये 2 स्वस्तिक काढायचे आहेत कुंकवाने. त्यानंतर स्वस्तिकला मधले 4 बिंदू आणि कडाच्या 2 लाईनसुद्धा द्यायच्या आहेत. त्या स्वस्तिकला हळद, कुंकू, अक्षतासुद्धा अर्पण करायचे आहे. यानंतर तुम्हाला गुळाचे 2 खडे घ्यायचे आहेत आणि त्या स्वस्तिकच्या मधोमध तुम्हाला हे 2 गुळाचे खडे जे आहेत तर ते ठेवायचे आहेत. एका ताम्हणामध्ये आपण जे स्वस्तिक काढलं आहे तर त्या स्वस्तिकच्या मधोमध एक गुळाचा खडा ठेवायचा आणि दुसरा ताम्हण आहे तर त्यामध्ये जे स्वस्तिक काढलं आहे तर त्या स्वस्तिकवरती एक गुळाचा खडा ठेवायचा. आता तुम्हाला नक्की समजलं असेल कुठे ठेवायचं आहे. आणि उपाय करण्या अगोदर 1 ते 2 तास थोडीशी चणा डाळ जी आहे ना ती भिजत घालायची आहे. आणि ती भिजलेली चणा डाळ जी आहे तर तीसुद्धा तुम्हाला त्या गुळाच्या खड्या शेजारी थोडी थोडी ठेवायची आहेत.
भिजवलेली चणा डाळ जी असते ना तेच तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि यानंतर तिथे तुम्हाला एक एक तुळशीपत्रसुद्धा ठेवायचं आहे. यानंतर त्या स्वस्तिकला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून धूप दीप अगरबत्ती ववाळून घ्यायची आहे आणि तिथेच एक आसन घेऊन त्या आसनावरती बसायचं आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. काही वेळासाठी हे तसेच तुम्हाला तिथे तुमच्या देवघरासमोर पाटावरती ठेवायचे आहेत. यानंतर संपूर्ण तुमची सेवा वगैरे करून झाल्यानंतर एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे. कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी असावं. त्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहेत. गंगाजल असेल तर थोडंसं गंगाजलसुद्धा टाकायचं आहेत आणि या दोन्ही स्वस्तिकच्या जवळ आपण ताटामध्ये जो गुळाचा खडा आणि चण्याची डाळ ठेवली होती तर ते दोन्ही उचलून एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहेत आणि यानंतर हळद कुंकू घेऊन या सर्व वस्तू तुम्हाला घेऊन गाईपाशी जायचं आहे. गाईपाशी गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला गाईच्या पायावरती हे पाणी टाकायचं आहे. गाईला हळद कुंकू लावायचं आहे आणि यानंतर जी भिजवलेली चणा डाळ आणि गूळ आपण वाटीमध्ये घेऊन आलेलो आहोत तर ते तुम्हाला तुमच्या हाताने गाईला खाऊ घालायचं आहे. जर गाईच्या जिभेचा स्पर्श हा तुमच्या हाताला झाला तर असं म्हटलं जातं की तिथूनच तुमचे दिवस हे बदलायला सुरुवात होते. तुमचं संपूर्ण आयुष्य हे बदलून जातं. आयुष्यात भाग्योदय होतो. तुमचं नशीब हे तुम्हाला साथ द्यायला लागते. म्हणून शक्य असेल तर बघा तुमच्या हातामध्ये घ्या. जसं तुम्हाला मी थंबनेलमध्ये दाखवलेलं आहे तर अशा पद्धतीने ही चणा डाळ आणि गूळ हातात घ्या आणि या पद्धतीने तुम्ही गाईला खाऊ घालू शकता. ते शक्य नसेल तर वाटीमध्ये तसंच ठेवलं तरीसुद्धा चालेल. यानंतर काय करायचं आहे, गाईला स्पर्श करायचा आहे आणि गाईच्या पाठीवरून हात फिरवायचा आहे. गाईला 11 प्रदक्षिणासुद्धा करायच्या आहेत. प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. असं म्हटलं जातं की जर आपण या दिवशी गाईला प्रदक्षिणा केल्या तर आपल्याला पृथ्वी प्रदक्षिणा केल्याचं पुण्य प्राप्त होतं. गाईला स्पर्श केल्याने आपल्या घरातील वास्तुदोष हा देखील दूर होतो आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना ह्या देखील पूर्ण होतात. आता हे सगळं करून झाल्यानंतर काय करायचं आहे, गाईच्या पायाखालची जी माती असते तर थोडीशी माती तुम्हाला उचलून घरी आणायची आहेत. ती एका वाटीमध्ये घेऊन आपल्या घरामध्ये ठेवायची आहे. देवघरामध्ये ठेवली तरी चालेल. जेव्हा तुम्ही गाईच्या पायाखालची माती आपल्या घरात आणता तेव्हा घरातील प्रखर वास्तुदोष, पितृदोष, ग्रहदोष, नकारात्मक ऊर्जा, नजरबाधा यासारखे सर्व दोष जे आहे तर ते आपल्या घरातून निघून जातात. आपलं घर हे पवित्र आणि सकारात्मक ऊर्जेने भरून जातं. त्यामुळे हा उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे. दुसऱ्या दिवशी ही माती तुम्ही तुळशीच्या कुंडीमध्ये किंवा इतर झाडाच्या कोणत्याही कुंडीमध्ये टाकून दिली तरीसुद्धा चालेल. पण हा एक उपाय तुम्हाला आवर्जून या आषाढी एकादशीला करायचा आहे. खूप जास्त प्रभावी असा हा उपाय आहे. त्यामुळे तुम्ही प्रत्येकाने हा उपाय आषाढी एकादशीला नक्की करून पहा. तुमची ही छोटीशी सेवा जी आहे तर ती तुमच्या आयुष्याचं सोनं करेल. जर या दिवशी तुम्हाला ते शक्य झालं नाही तर जेव्हा तुम्ही घरातून बाहेर जाशाल, जेव्हा केव्हा तुम्हाला रस्त्यावर एखादी गाय दिसली तर तिला कमीत कमी हिरवा चारा तरी नक्की खाऊ घाला. तरीसुद्धा विठ्ठलाची कृपा ही तुम्हाला प्राप्त होईल. किंवा तुमच्या घरावर जर गाय आली तर तिला गुळाचा खडा आणि चपाती ही नक्की खाऊ घाला. आता असं म्हणू नका की या दिवशी एकादशी आहे म्हणजे गाईचासुद्धा उपवास असतो किंवा देवांचा उपवास असतो, तर असं नसतं. उपवास हा कधीच देवांना नसतो. उपवास हा मनुष्याला असतो, देवांना उपवास नसतो. म्हणून तुम्ही देवांना नैवेद्य दाखवतानासुद्धा चणा डाळ आणि गुळाचा नैवेद्य दाखवू शकतात आणि गाईलासुद्धा खाऊ घालू शकतात. तर अशा पद्धतीने आपल्याला हा छोटासा उपाय जो आहे तर तो आषाढी एकादशीला करायचा आहे. जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही. जर स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्यांनीसुद्धा हा उपाय करू नका. घरातील इतर व्यक्ती कोणीही करू शकते. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.